नमस्कार, मी नितेश बायकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या वेबसाईटवर व यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवर. बे पोट्यो जिवंत आहे का बे? का गेले कोरोनानं वरतं जाऊ नका लेको, पृथ्वी तलावर काम आहे तुमचं. लग्न गिग्न व्हायचंच आहे, जाण लवकर लग्नाच्या अगोदर. लक्ष द्या, आपण पाहून राहिलो इंग्लिशमधला खतरनाक चॅप्टर. 4 प्रश्नाले मरणं नाही, 4 प्रश्न. ह्या जो चॅप्टर आहे याले म्हणते इंजेक्शन. बे इंजेक्शन नाही डोंबड्यो, याले म्हणते कंजंक्शन. का म्हणते ना, लावण कोणाला बी इंजेक्शन. आता चालूच आहे वॅक्सिन घेणं. इकडं लाव का इकडं लाव, इकडं द्यायला पाहिजे सरकारनं, आहे का नाही. वॅक्सिन म्हणजे सेल्फी चांगला काढता येते. तर आता लक्ष द्या, आपल्याला पाहायचं आहे कंजंक्शन चॅप्टर इंग्लिशमधलं. मराठीत याले म्हणते ठीक आहे इंजेक्शन, इंग्लिशमध्ये म्हणते उभ्यान्वी ओवे. आता उभ्यान्वी ओव्याचे मराठीत 2 प्रकार आहे. बे डुकरे हो, आडगीत लिहायचे 2 प्रकार आहे. उभ्यान्वी ओव्याचे 2 प्रकार. ठीक आहे. आता लक्ष द्या, कंजंक्शनचे 2 प्रकार. एक आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि एक आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आता कोऑर्डिनेटिंग म्हणजे काय आणि सबऑर्डिनेटिंग म्हणजे काय, आता लक्ष द्या. ठीक आहे. आता हे बा, ठीक आहे, आपल्याला पाहायचं आहे ॲक्च्युली सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. पण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन हा चॅप्टर वेबसाईटवर शिकून झालेला आहे. म्हणजे कंजंक्शन आपण चॅप्टर शिकून राहिलो, आता शिकायचं आहे सबऑर्डिनेटिंग. पण मात्र कंजंक्शन समजलं, जर तुम्हाला कंजंक्शन समजलं, तुम्हाला सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स समजते. आणि जर तुम्हाला हे समजलं तर तुम्हाला रिमूव्ह टू म्हणजे जो टूवाला प्रोग्राम येते ना, रिमूव्ह टू, त्याच्यानंतर खालील वाक्याचं कंपाऊंड सेंटेन्स किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स होय का, ह्या बी गेम तुम्हाला जमवता येईल बरोबर. पण ह्या गेम केव्हा जमवता येईल, तर याचा सत्यानाश जमन तेव्हा. आता तेच मी सांगणार आहे का कंपाऊंड कॉम्प्लेक्स होय काचं कसं. ठीक आहे, लक्षात ठेवा 2 प्रश्न. कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स होय का, किंवा त्याचं करा, किंवा योग्य कंपाऊंड कॉम्प्लेक्स कोणतं, किंवा म्हणते चूस, काय म्हणते चूस द इनकरेक्ट सेंटेन्स ऑफ द, ठीक आहे, फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे खालच्या जे दिलेले सेंटेन्स आहेत त्याच्यातलं आपल्याला इनकरेक्ट होय काचं आहे, चूस म्हणते ते. तर ते कसं चूस करायचं ते बी मी सांगणार आहे. का सोपी आहे का, इंग्लिश काही खूप सोपी नाही. पण माय बी इंग्लिश बरं होतं का, आता अजिबात नाही. सत्यानाश आहे. पहिले सत्यानाश ना आजही सत्यानाश. 10वीत 35 मार्क होते इंग्लिशमध्ये, ते कुठून भेटले. ठीक आहे, कारण पॅरेग्राफ येत होते. तर मी पास कसं झालं तुम्हाला सांगतो. 10वीत पॅरेग्राफ येत होते, खालतं प्रश्न राहत होते. मी काय करत होतो, जे खालतं प्रश्न आहे त्याच्यातला व्हर्ब शोधत होतो. कुठं आहे व्हर्ब, व्हर्ब दिसला रे दिसला का, मी असं वाक्यात पाहत होतो का ह्या व्हर्ब भेटते कुठं. दिसला बापूसाहेब का, या फुलस्टॉपपासून तर या फुलस्टॉपपर्यंत बंद वाक्य घ्यायचं, पेलून द्यायचं, सुस्तीच करायची नाही. तो त्या पेपरवाल्याले त्याला एका शब्दात उत्तर पाहिजे. तुले डोंबड्या जे पाहिजे ते घे बंद्या वाक्यात, याच्यातलं काय तू शोधत बस, मी बंद तुले वाक्य देऊन टाकलं. तो असं कुतून, ठीक आहे, मी 10वी पास झालो इंग्लिशमध्ये, 35 मार्क. 12वीत लय कुठलो इंग्लिशमध्ये आणि 36 मार्क मला भेटले. पण तरी आता मी इंग्लिश शिकवतो. हे MPSCने शिकवलं. जेवढं मार्कासाठी आवश्यक आहे तेवढं तुम्हाला शिकवतो. कामाला आपल्याला ओळखायचं आहे, कसं केलं का केलं हे थोडी विचारते आयोग. उत्तर बरोबर आलं, विषय फिट टमफाट. मग आता हे जमाचं कसं आहे का नाही. तर तुम्ही 10वीत कसे होते, 12वीत कसे होते, कॉफ्या करून पास झाले का, याच्याशी आयोगाले काही लेनदेन नाही. तू MPSCच्या परीक्षेत डोंबड्या कुठं आहे हे सांग. ठीक आहे, डुकऱ्या आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू दे. तर हे जे आहे तर आयोग विचारते कायच्यावर, कोण्या टॉपिकवर फोकस जास्त आहे, तर सर्वात जास्त फोकस राहते आयोगाचा इंजेक्शन या चॅप्टर. बे डोंबड्यो इंजेक्शन नाही होय, त्या चॅप्टरचं नाव आहे. इंग्लिशमध्ये त्याला म्हणते कंजंक्शन, मराठीत म्हणते उभयान्वी अव्यय. उभयान्वी अव्ययाचे 2 प्रकार. किती प्रकार? उभयान्वी अव्ययाचे 2 प्रकार. ठीक आहे. मग एक आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आता बाबे कंजंक्शन, देअर आर 2 टाइप्स ऑफ द इंजेक्शन. एक कोवॅक्सिन आणि एक, ठीक आहे, कोविडशिल्ड. बे डोंबड्या थी नाही होय. एक आहे, ठीक आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि एक आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, जो आता आपल्याला पाहायचा आहे. पण आता लक्ष द्या, मराठी आणि इंग्लिशमध्ये का फरक आहे, तर मराठीत, ठीक आहे, उभयान्वी अव्ययाचे 2 प्रकार. ठीक आहे, मराठीत उभयान्वी अव्ययाचे 2 प्रकार. एक आहे प्रधान सूचक आणि एक आहे दुसरा आहे गोणत्व सूचक. लक्ष द्या बे, काय आहे गोणत्व सूचक आणि एक आहे प्रधान सूचक. आता ह्या प्रत्येक डोंबड्याचे 4-4 भाग आहे. आपण, ठीक आहे, हे मराठीच्या लेक्चरमध्ये शिकवले आहे. मराठीत आता उभयान्वी अव्यय चालू आहे. ठीक आहे, तिथं तुम्हाला वेबसाईटवर पाहायचं असेल तर तिथं पॅकेज घेऊ शकता. phoenixpuneripattern.com नावाची वेबसाईट आहे.
किंवा एक व्हिडिओ आहे कराय सरांचे ऑनलाईन क्लासेस कसे जॉईन करावे, तिथं जाऊन तुम्ही ठीक आहे आपल्या वेबसाईटवर इंग्लिशचं, मराठीचं, इकॉनॉमिकचं, भूगोलाचं किंवा पूर्ण MPSCचं पॅकेज घेऊ शकता. ठीक आहे. MPSC फाउंडेशन बॅचचं पॅकेज 15,000 रुपयाचं आहे. 1500 रुपये मराठी, 1500 रुपये इंग्लिश, इकॉनॉमिक्स 2000चं आहे. आवडत असेल तर घ्या, नाही तर जबरदस्ती नाही आहे. माझ्याकडं आलेच पाहिजे, काही गरज नाही. अरे माजला रे मास्तर, तो माजूनच आहे असं समजा. ठीक आहे. मग आता प्रधान सूचक आणि गुणत्व सूचक उभ्यान्वी अव्यय. तर आता लक्ष द्या, मी काय म्हणून राहिलो, हे जे 2 प्रकार आहे, हे मराठीत ह्या बापूसाहेबाचे 4 प्रकार आहे. ठीक आहे. ह्या बापूसाहेबाचे समुच्चय बोधक उभ्यान्वी अव्यय, याचं विकल्प बोधक उभ्यान्वी अव्यय, न्यूनत्व बोधक उभ्यान्वी अव्यय आणि परिणाम बोधक उभ्यान्वी अव्यय. ह्या बापूसाहेबाचे 4 प्रकार आहे गुणत्वाचे. ठीक आहे. आणि त्याचे 4 प्रकारातला पहिला प्रकार कोणातला, गुणत्व सूचकामधला पहिला प्रकार. मग त्याच्यात आहे स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि त्याच्यानंतर शेवटला आहे संकेत बोधक. ते संकेत तर लय खतरनाक आहे. ठीक आहे. डायरेक्ट म्हणते जर तू माझ्या घरी आली तर मग समोर का करायचं, तर ते आबे तुमच्या मनात आता मला का माहीत तुम्ही का करणार आहे, तर तू माझ्या घरी आल्यावर तेच तर आपल्याला पाहायचं आहे. गुणत्व सूचकमध्ये एक वाक्य दुसऱ्यावर डिपेंड असते. ठीक आहे. आणि एक वाक्य जेव्हा दुसऱ्यावर डिपेंड राहते, ठीक आहे, तर ते दुसरं डिपेंड वाक्य ओळखायचं कसं आहे का नाही. तर याच्यावरच सारा खेळ आहे. ठीक आहे. मग आपल्याला मराठीवरूनच इंग्लिश शिकता येते. ठीक आहे. काही खूप कठीण आहे का, नाही आहे. आता लक्ष द्या, आता इथंही इंग्लिशमध्ये 2 प्रकार आहे. इंजेक्शनचे 2 प्रकार. ठीक आहे. किती प्रकार, 2 प्रकार. ठीक आहे. आता याचे 4 प्रकार. प्रधान सूचक म्हणजे काय, हे जे कोऑर्डिनेट पहा, ठीक आहे, कंजक्शनचे 2 प्रकार. कंजक्शनचे किती प्रकार, 2 प्रकार. ठीक आहे. आता पहा मी तुम्हाला ठीक आहे कंजक्शनचे प्रकार सांगतो. ठीक आहे. मग आता पहा, ठीक आहे, हे लक्ष द्या. मग काहीले कंजक्शन म्हणते तर 2 वाक्य किंवा 2 शब्द. काय म्हटलं, 2 वाक्य किंवा 2 शब्द ज्याही शब्दांत जोडल्या जाते. 2 वाक्य किंवा 2 शब्द ज्याही शब्दांत जोडल्या जाते. आई आणि बाबा. काय म्हटलं, आई आणि बाबा. ठीक आहे. 2 वाक्य जोडत आहे. वाक्य जोडत आहे का बे, डोंबड्या शब्द जोडत आहे. आई किंवा बाबा लग्नाला जाणार आहे म्हणजे दोघांपैकी एक जाणार आहे. विकल्प सांगते, ऑर किंवा. ठीक आहे. मी अथवा तू इथं राहशील, चालते हो म्हणते. मी अथवा तू, तू राह नाही तर मी राहतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर दुसरा शब्द कोणता आहे, तर यान, बोत्यान, हे जे आहे. ठीक आहे. तर मग आता लक्ष द्या, गणेश आणि श्याम मीट मी, दोघंही मला भेटायला येणार आहे. माझी आई आणि बाबा लग्नाला जाणार आहे म्हणजे दोघंही लग्नाला जाणार आहे. अँड बोथ्यान हे बेरीज करते 2 शब्दाची, 2 वाक्याची. मग 2 शब्द किंवा 2 वाक्य ज्याही शब्दांत जोडल्या जात असेल त्याला म्हणते कंजक्शन, कनेक्टिव्ह किंवा लिंकर्स. ह्या चॅप्टरले इंजेक्शनले 3 नाव आहे डोंबड्याले, कंजक्शन, कनेक्टिव्ह, लिंकर्स. पहा 2 वाक्य किंवा 2 शब्द ज्याही शब्दांत जोडल्या जाते त्याला म्हणते कंजक्शन किंवा कनेक्टिव्ह किंवा लिंकर्स म्हणते. मग इंग्लिशमधली डेफिनेशन, कंजक्शन इज द वर्ड विच कनेक्ट द 2 वर्ड्स ऑर द 2 फ्रेजेस ऑर द 2 छोटे छोटे वाक्य, दॅट इज कॉल्ड कंजक्शन. मग आता पहा बे, ठीक आहे, हे पहा, गोपाल अँड सोपान मीट मी. गोपाल आणि सोपान म्हणजे दोघंही मला भेटणार आहे. मग आता हे 2 शब्द जोडले. हे पहा, यू पहा आता 2 फ्रेजेस बी जोडते. फ्रेजेस म्हणजे एका शब्दापेक्षा जास्त शब्द पण वाक्य नाही. मग यू कॅन गो बाय कार ऑर बाय बस. आता इथं पहा ऑर्न जोडलं दिसलं का, आपे हे पहा डोंबडे हो, ऑर्न जोडलं ना दिसलं का. ठीक आहे. मग आता पहा, ठीक आहे, पहा इथं ऑर्न जोडलं, काय जोडलं. ठीक आहे. यू कॅन गो बाय बस और बाय कार म्हणते, और बाय कार, काय ना, और बाय कार. पहा, ठीक आहे, काय जोडलं, ऑर्न जोडलं. ही सॉ द टायगर, त्यानं वागायला पाहिलं. ही सॉ द टायगर. आता वागायला पाहिल्यावर वाघाची पप्पी गिप्पी घेईन का तो, काय वागा कसा आहे, बरा आहे का. ठीक आहे, घेऊ काय पप्पी तुई. आबे डोंबड्या, वाघ दिसला बरोबर भोरे केशा फटाडत पळते तो गावाकडे. मग ही सॉ द टायगर, ही भोरे केशा गावाकडे फटाडत अवे. पहा, ही सॉ द टायगर अँड ही रॅन अवे. भोरे केशा उसेन बोल्टपेक्षा जास्त वेगान पळते या. ठीक आहे, हे डोंबडं. मग आता पहा, ही सॉ द टायगर ही रॅन अवे. 2 वाक्य जोडले बे मोठे, 2 वाक्य जोडले. बा हे एक वाक्य, ठीक आहे, हे एक वाक्य आणि दुसरं हे वाक्य, ही रॅन. ठीक आहे, ही रॅन अवे, हे दुसरं वाक्य दिसलं का. हे 2 वाक्य काय जोडले यांना, ही सॉ द टायगर अँड ही रॅन अवे. 2 वाक्य, 2 फ्रेजेस. ठीक आहे. पहा, यू कॅन गो बाय कार और बाय बस. तू कारनं जा, नाही तर डोंबड्या बसून जा, मग नाही पैदल जा तिकडं. ठीक आहे. गोपाल अँड सोपान मीट मी, दोघंही मला भेटले कारण मी कोरोना, ठीक आहे, पॉझिटिव्ह निघालो म्हणून मला भेटायला आले. ते कायले मरायला आले काम आहे. आता लक्ष द्या, हे जे आहे तर हे पहा, मी तुम्हाला सांगितलं 2 शब्द, 2 ठीक आहे फ्रेजेस किंवा 2 छोटे वाक्य ज्याही उभ्यान्वी अव्ययाने जोडले जाते त्याला म्हणते कंजक्शन. समजलं का.
मग आपल्याला आता शिकायचं आहे इंजक्शन म्हणजे कंजक्शन. कंजक्शनचे देअर आर 2 प्रकार. ठीक आहे, देअर आर 2 प्रकार ऑफ द कंजक्शन. ठीक आहे, पहिला आहे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन, याले मराठीत म्हणते प्रधान सूचक उभ्यान्वी अव्यय. हेच होय. आता मराठीत याचे 4 आहे आणि हे जे सबऑर्डिनेटिंग आहे या डोंबड्याचे 4 आहे. का म्हटलं, ह्या डोंबड्याचे 4 आणि ह्या डोंबड्याचे 4. समजलं का? म्हणजे प्रधान सूचक उभ्यान्वी अव्यय आणि गुणत्व सूचक उभ्यान्वी. भाऊ, आयोगाच्या परीक्षेत MPSC स्टाफ सिलेक्शन कमिशन, त्याच्यानंतर MPSC राज्यसेवा 50 मार्काचं ग्रामर येते. तर तुम्हाला सांगतो, छाती ठोकून सांगून राहिलो, नाही प्रश्न येईन तर कराय मास्तर इथं जिवंत आहे. जशान तसे आपले वाक्य परीक्षेत येईन. इस घटना के सभी पात्र काल्पनिक है. यदि कोई वाक्य मेरा परीक्षा में आता है तो इसका कराए सर से दूर दूर तक कोई संबंध नहीं है. यदि आता है तो यह केवल योगायोग माना जाएगा. समजलं का? ठीक आहे, हा केवळ योगायोग राहीन. काही मी आयोगाचा पेपर सेटर गिटर आहे बा अशातला काही प्रकार नाही. ठीक आहे, मग आता पहा प्रधान सूचक. पहा मग टाइप्स ऑफ कंजक्शन. उभ्यान्वी अव्ययाचे 2 प्रकार, प्रधान सूचक आणि गुणत्व सूचक. म्हणजे इंग्लिशमध्येही उभ्यान्वी अव्ययाचे 2 प्रकार आहे. मराठीत याचे 4 आणि याचे 4 आहे. समजलं का? याचे 4 आणि याचे 4. ठीक आहे, तर आता लक्ष द्या, ह्या बापूसाहेबाचे 4 कोऑर्डिनेटिंग. आता पहिला प्रकार प्रधान सूचकले म्हणते कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. सर कायले कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणायचं? तर जे असे 2 वाक्य आहे जे सेपरेट लिहिता बोलता वाचता येते, असे 2 वाक्य ज्याही उभ्यान्वी अव्ययान जोडल्या जाते त्याला म्हणते कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. ह्या प्रकार वेबसाईटवर शिकून झाला आहे. आज पाहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आज पाहायचं आहे आपल्याला सबऑर्डिनेटिंग. तर कोऑर्डिनेटिंग कंजक्शनमध्ये पहिला प्रकार आहे कम्युलेटिव्ह किंवा कपुलेटिव्ह. काही बी येऊ शकते, असं बी वाक्य येऊ शकते खालीलपैकी. ठीक आहे, कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचा दिलेला वाक्याचा प्रकार वयखा, वाक्य दिन आणि वयखा म्हणून. तर सोपी आहे. आता लक्ष द्या, याच्यातला मेन डिफरन्स काय आहे? तर कोऑर्डिनेटिंग कंजक्शनमध्ये मोजके इंजेक्शन आहे का कोणते ढोसाचे, आणि याचा ढीग आहे. रप ढोसते पण हे काही संपत नाही. हा ढीग आहे भाऊ. 3 मजली बिल्डिंग एवढा ढीग लागते याचा. कायचा? सबऑर्डिनेटिंगचा. म्हणजे जसं म्हणलं का मराठीत याचे 4 प्रकार आहे, त्याचं 4 प्रकारात वर्गीकरण इंग्लिशमध्ये नाही आहे. हा डायरेक्ट ढीग आहे. आणि मग त्याच्यात येते रिमूव्ह टू. च्या माय, आता कुठून रिमूव्ह टू करावं? आमचाच तो टू झाला इथं. त्याच्यानंतर ठीक आहे, यूज लिस्ट. लिस्टचा योग्य वापर करा म्हणते वाक्यात. आणि करेक्ट वाक्य खालीलपैकी होय का म्हणते ऑप्शनमधलं, असे बी वाक्य येते. ठीक आहे, मग याचा ऑलरेडी गेम आहे कसा आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. आपल्याला जर कॉम्प्लेक्स सेंटेन्स शिकायचा आहे, आपल्याला सिम्पल सेंटेन्स, आपल्याला कंपाऊंड आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स नावाचा एक पुन्हा प्रकार आहे. हे जर शिकायचे आहे आणि याच्यावर 2-2, 3-3 प्रश्न आयोगात येते. सिम्पल म्हणजे का, कंपाऊंड म्हणजे का, कंपाऊंड कॉम्प्लेक्स म्हणजे का, हे शिकायचे असेल तर तुम्हाला प्रधान सूचक म्हणजे का आणि गुणत्व सूचक म्हणजे का हे समजणं आवश्यक आहे. ठीक आहे, याचा गेम समजून घ्या. आता कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचे 4 प्रकार. आता हे नावं होय फक्त प्रकाराचे, याच्यातलं कंजक्शन आपण घेतलेलं नाही, इथं मावले नाही. नेक्स्ट पेजवर पाहू. आता पहा बे, कोऑर्डिनेटिंग कंजक्शनमध्ये कम्युलेटिव्ह किंवा कपुलेटिव्ह याच्यात 4 कंजक्शन येते. किती कंजक्शन येते? 4. पाहता. ठीक आहे, पहा बे. ठीक आहे, मग अँड, बोथ अँड, ॲज वेल ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो. मोजून 4 आहे बा. मी अलग राहतो म्हणजे तुम्हाला दिसायला बरोबर. अँड, बोथ अँड, नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज वेल ॲज. मोजून 4 आहे. असे 16-17 माणसं आहे मोजून कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचे बंदे. तुम्हाला सांगतो, हे जर डुकरे वाक्यात दिसले का, थे वाक्य हे दिसले, आता 4ही याच्या. आता हे पहा, हे जे तुम्हाला मी सांगून राहिलो का प्रधान सूचकचे कम्युलेटिव्ह कपुलेटिव्ह पहिला प्रकार याले म्हणते मराठीत समुच्चय बोधक उभ्यान्वी अव्यय. त्याच्यानंतर दुसरा आहे ॲडव्हर्जेटिव्ह. हे बा समुच्चय बोधक किती लिहिला? ॲडव्हर्जेटिव्ह याले म्हणते न्यूनत्व बोधक, टोटली विरोधाभास वाक्य. तिनं मला आरवी नाक्यावर भेटायला बोलावलं. आता त्या डुकरीनं मला तिनं भेटायला बोलावलं का मला तू नाक्यावर उद्या भेटतो म्हणजे 10 वाजता. मी येऊन वाट पाहून राहिलो पण डोंबडी आलीच नाही. कितीची उपाध होय म्हणजे पहा, पहिलं वाक्य किती पॉझिटिव्ह आहे, किती आतुरतेनं गेलो, गुलाबाचं फूल मूल घेऊन गेलो तिसाठी, पण डोंबडी आलीच नाही. ठीक आहे, म्हणजे पहा तिनं मला भेटायला बोलावलं आणि ती आलीच नाही. म्हणजे कितीची उपाध होय, टोटली विरोधाभास वाक्य. काल आबाय खूप आले, आता आबाय खूप आल्यावर पाऊस यायला नव्हता पाहिजे का? मग समोरच्या वाक्यात काय म्हणते, काल आबाय खूप आले पण पाऊस आलाच नाही. अबे डोंबड्या. ठीक आहे, तर हे जे आहे, मी वॅक्सिन घेतले पण मला कोरोना झाला. अबे मग डोंबड्या झाला तर मग पहिले घेतल्यात दोन्ही घ्या लागते ना, तुम्ही एकच घेतलं असेल. तर हे जे आहे टोटली विरोधाभास वाक्य. पहिलं पॉझिटिव्ह, दुसरं निगेटिव्ह.
असे वाक्य जोडायचे असेल तर ॲडव्हर्जेटिव्ह म्हणजे न्यूनत्वबोधक उभ्यान्वी अव्यय वापरण्यात येते. मग मराठीत आहे पण, परंतु, किंतु, बाकी, तरी. इंग्लिशमध्ये काय? इंग्लिशमध्ये आहे बट, एट, स्टील, नेव्हरथलेस. मोजून 4 आहे. ठीक आहे. कोणते आहे? बट, एट, स्टील, नेव्हरथलेस. याच्यात ॲडव्हर्जेटिव्ह बट, एट, स्टील, नेव्हरथलेस. हे बी दाखवून देतो तुम्हाला. ठीक आहे. पहा. ठीक आहे. कुठं गेलं? हां. बट, एट, स्टील, नेव्हरथलेस. बट, एट, स्टील, नेव्हरथलेस. बट, एट, स्टील, नेव्हरथलेस. कायच्यात? ठीक आहे. ॲडव्हर्जेटिव्हमध्ये पहा. आणि कम्युलेटिव्हमध्ये अँड बोथ अँड नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. टोटली ही इज रिच. पाहता हे वाक्य, ही इज रिच, ही इज अनहॅपी. आता मला सांगा, पैसे असल्यावर तो सुखीच असायला पाहिजे का? अबे पैसे असणारा प्रत्येक माणूस सुखी नाही राहत. त्याची बायको डेंग लावून लेकाच्या मागं नुसती कटकट लावून अमकं नाही केलं, ढमकं नाही केलं. ते माया बाप बोंबलत होता आणि तिथं भेटायला काऊन नाही गेले. अहो थांब ना माय माझे, तू कुठून आला, का आला, विचारपूस कर, पायद्वाल पाणी दे. ठीक आहे. हातात टावेल दे, थोडासा चाम्या प्याल दे, थंड कर त्याला, नाही तर सरबत टाक त्याच्या उरावर. डोंबडी ऐकत नाही, काही नाही, जे लावते. म्हणजे सर्व पैसे आदल्यानं बरोबर असं लेखाले बिमाऱ्याच राहील, 17 रंगाच्या शुगरच राहील, हाय ब्लड प्रेशरच राहील, हेच दुकान तर फेनकाडत दुकान, काप दुकान लेखाचं काही सांगता येत नाही. ठीक आहे. तर हे असं खतरनाक काम आहे. म्हणजे तो श्रीमंत आहे पण तो सुखी राहीनच याची कवडीची गॅरंटी नाही. मग आता तुम्ही पाहून राहिले ना, पैसा कामाला येऊन राहिला का? नाही. किती काही पैसा असेल तर सिलेंडर नाही भेटत, ऑक्सिजन बेड नाही भेटत, पैसा नाही, माणसं कमवावं लागत आहे का नाही? माणसाला मदत करायला लागेल, ही महत्त्वाची गोष्ट आहे. बट एट स्टील नेव्हरथलेस. का म्हणून राहिलो? बट एट स्टील नेव्हरथलेस. मग ही इज रिच आणि ही इज अनहॅपी. तो श्रीमंत आहे पण दुःखी आहे ना भाऊ. मग मला हे वाक्य कसं म्हणता येईल? ही इज रिच बट ही इज अनहॅपी. हा, मग ही इज रिच. मग मला हे जोडायचं आहे. तर हे इंग्लिशमधले जे ठीक आहे न्यूनत्वबोधक उभ्यान्वी आहे, बट स्टील नेव्हरथलेस. ठीक आहे. तर हे जे हे दोन वाक्य बट स्टील एट नेव्हरथलेसनं जोडत आहे. तर हे जे वाक्य तयार झालं हे झालं कंपाऊंड सेंटेन्स. म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचे जे 4ही प्रकारात कंजक्शन येते त्याचे ते वाक्यात दिसले का साल्याले 50 धरून कोणतं सेंटेन्स? कंपाऊंड. सुस्ती करायची नाही. कंपाऊंड म्हणलं मी डुकरे कंपाऊंड. हे बा. ठीक आहे. हे 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 4ही वाक्य ही पहा. ही इज रिच बट ही इज अनहॅपी. ही इज रिच स्टील ही इज अनहॅपी. ही इज रिच एट स्टील तेव्हा एट ही इज अनहॅपी. ही इज रिच नेव्हरथलेस ही इज अनहॅपी. 4हीचा मिनिंग एकच आहे. बट काढा एखाद्या वेळेस म्हणून. ठीक आहे. वाक्य दिन ही इज रिच बट ही इज अनहॅपी. बटच्या खाली अंडरलाईन देईन. अधोरेखांकित शब्दाच्या जागी खालीलपैकी कोणता सबऑर्डिनेटिंग कंजक्शन वापरता येईल म्हणून खाली तो ऑप्शन देईन. स्टील. ठीक आहे. अँड. ठीक आहे. ऑर आणि सो. भरा ना काही. आपल्या बापाचीच खेती आहे. बेड डुकरी असं काही भराचं नाही. ठीक आहे. बटच्या जागी स्टील एट नेव्हरथलेस भरता येते. वाक्याचा अर्थ बदलणार नाही. ठीक आहे. जसं पण, परंतु, किंतु याच्या जागी काही बी पण भरा, पण काढून परंतु कुचका त्याच्या जागी काही फरक पडत नाही वाक्यात. तसंच पण हे जे वाक्य तयार झाले तर हे वाक्य तयार झाले दॅट इज कॉल्ड कंपाऊंड सेंटेन्स. हे सर्व वाक्य कंपाऊंड सेंटेन्स आहे. काय? कंपाऊंड सेंटेन्स आहे डोंबडे हो. ठीक आहे. मग लक्षात ठेव जा. काय? कंपाऊंड सेंटेन्स आहे. कंपाऊंड सेंटेन्स ओळखायचं असेल तर ज्या वाक्यात कोऑर्डिनेटिंग कंजक्शन दिसन. कोऑर्डिनेटिंग म्हणजे ह्या 4ही प्रकारात येणार. बट एट स्टील नेव्हरथलेस अँड बोथ अँड नॉट ओनली बट ऑल्सो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या. मग त्याच्यानंतर आता बा. ठीक आहे. हे बा. तर त्याच्यानंतर आहे डिजंक्टिव्ह. डिजंक्टिव्ह यालेच म्हणते. दुसरं नाव बी लक्षात ठेवायचं अल्टरनेटिव्ह. याले म्हणते विकल्पबोधक उभ्यान्वी अव्यय. का म्हटलं? विकल्पबोधक. ठीक आहे. विकल्प म्हणजे ठीक आहे हे नाही तर ते. म्हणजे तो बाप नाही का पोटेल पोरगी. ठीक आहे. आपण ह्या 2-3 पोरी पाहून घेऊ म्हणते. याच्यातली तू एक सिलेक्ट कर म्हणते. ठीक आहे. का म्हणते? सिलेक्ट कर म्हणते. हे सिलेक्टवाला जो प्रोग्राम येते का नाही आपल्याला MPSC देते ना ऑप्शनल 1-2 पाय जमवतो. कोणतं जमवतो तर बरोबर पाय आहे का नाही. मग हे तसंच आहे. डिजंक्टिव्ह किंवा अल्टरनेटिव्ह म्हणजे विकल्प हे नाही तर ते. तुला ज्ञान हवे की पैसा हवा? सर पैसा द्या. ठीक आहे. हो खतरनाक काम आहे. तुला ज्ञान हवे की पैसा हवा? 2 पैकी डुकरे एक सांग. तुला सुंदर मुलगी हवी का शिकलेली हवी? सर सुंदर. पहिला ऑप्शन. ते खड्ड्यात 7वी 5 जरी असली तरी चालते. हो ते या निवाडच पाडते मग लावते तुले ते. ठीक आहे. चंदन आहे का नाही. मग पा डिजंक्टिव्ह किंवा अल्टर विकल्पबोधक. तुला सुंदर मुलगी हवी की शिकलेली हवी? तुला ठीक आहे ज्ञान हवे की पैसा हवा? हे जे असे 2 वाक्य आहे हे जोडासाठी जे उभ्यान्वी अव्यय वापरते त्याला म्हणते ऑर आयदर. ऑर म्हणजे विकल्प. माझी आई किंवा बाबा. ऑर म्हणजे किंवा.
लग्नाला जाणार आहे, याचा अर्थ दोघापैकी एक जाणार आहे, दोघंही नाही जाणार आहे. माझी आई आणि बाबा लग्नाला जाणार आहे, याचा अर्थ दोघंही जाणार आहे. म्हणून आणि याच्यात येते, म्हणजे अँड, बोथ अँड, नॉट ओनली बट ऑल्सो. आणि हे विकल्प ऑर, आयदर ऑर, नायदर नॉर, अदरवाईज एल्स, हे याच्यात येते. इलेटिव्ह, परिणामबोधक. इलेटिव्ह म्हणजे काय? परिणामबोधक उभ्यान्वी अव्यय. ठीक आहे. मग आता ठीक आहे, तर हे जे इलेटिव्ह आहे तर याच्यात येते. आता हे याच्यात काय येते? डिस्जंक्टिव्ह. हे मी दाखवून देतो तुम्हाला, दाखवून दिलेलं बरं. अगं उपद्व्यय पाहिले हे बा, डिस्जंक्टिव्ह किंवा अल्टर, मराठीत विकल्प. याच्यात मोजून आहे ऑर, आयदर ऑर, नायदर नॉर, अदरवाईज एल्स. ठीक आहे. विकल्प आणि नायदर नॉर केव्हा वापरायचं? वाक्यात नॉट असेल तर नॉट काढायचं, त्याच्या जागी नायदर नॉर कुचकायचं, बस संपला विषय. ते कसं आहे काय आहे हे सगळे डिटेल मी वेबसाईटवर घेतलं आहे. हे आता तुम्हाला सांगून राहिलो कंपाऊंड कॉम्प्लेक्स कसे तयार होते. ठीक आहे. आणि सिम्पल सेंटेन्स काय म्हणते. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. तर गोपाल मॅरी स्मिता आणि सोपान मॅरी स्मिता. मला सांगा आता, गोपाल मॅरी स्मिता आणि सोपान मॅरी स्मिता. आता स्मिता एकटीच आहे का नाही भाऊ? हे एकटी पोटीन दोघं जण लग्न करण का त्या स्मितासोबत? तुम्हाला तरी जमन का? ठीक आहे. अबे तुम्हाला तरी जमन का डोंबडे हो? का ते वय का पांडव पाचा मिळून एक? असं थोडी करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता जमते का? आता कायदा म्हणते का कायद्यानं एकच बायको करता येईल. जर तुम्ही दुसरी करायची पहिलीसोबत डायव्हर्स घ्यायला लागेल, नाही तर मग तिच्या सहमतीने दोघेही एका घरात नांदा. भांडले तर मग कोणाला म्हणू नका ओटे खोसू खोसू भांडण द्या, आहे का नाही? तर मग आता हे जे आहे गोपाल मॅरी स्मिता आणि सोपान मॅरी स्मिता. स्मिता एकटीच आहे बाय, दॅट इज स्मिता. ठीक आहे. आता ही स्मिता कोण आहे सर? हिच्याशी माझा दूरपर्यंत संबंध नाही. ठीक आहे. होता असं तर मी काय सांगू तुम्हाला. ठीक आहे. आता पहा, गोपाल मॅरी स्मिता आणि सोपान मॅरी स्मिता. स्मिता हे आता मला सांगा, स्मिता एकटी आणि तिच्यासोबत गोपल्या बी लग्न, तुम्हाला तरी बरं वाटते का? नाही ना. मग हे वाक्य आलं आणि म्हणून हे दोन वाक्य जोडून एक करेक्ट वाक्य खालीलपैकी होय का? तर तुम्ही असं कराल का? गोपाल अँड सोपान मॅरी स्मिता. डुकऱ्या. अभि याचा अर्थ होते का गोपाल आणि सोपान स्मितासोबत लग्न करणार आहे, म्हणजे दोघंही. असं पॉसिबल आहे का? नाही. दोघांपैकी एकच करान तर मग वाक्य करेक्ट कसं होईल? गोपाल और सोपान मॅरी स्मिता. ठीक आहे. म्हणजे गोपाल आणि सोपान स्मितासोबत लग्न करणार आहे असं नाही. गोपाल किंवा सोपान स्मितासोबत लग्न करणार आहे, दोघांपैकी एकच करणार आहे. ठीक आहे. किंवा म्हणजे गोपाल किंवा ठीक आहे सोपान स्मितासोबत लग्न करणार आहे. हे गेम समजून घ्या. गोपाल और सोपान मॅरी स्मिता. आयदर गोपाल, पाहता आयदर पहिले घ्यायचं आणि आर म्हणतात पुस्तकाचं. आयदर गोपाल आर सोपान. मग याचा अर्थ होते गोपाल किंवा सोपान ठीक आहे स्मितासोबत लग्न करणार आहे. एकतर गोपाल ठीक आहे किंवा सोपान. एकतर गोपाल किंवा सोपान ठीक आहे स्मितासोबत लग्न करणार आहे. समजलं? तो असं जेव्हा सांगायचं आहे, हे बा हे असे वाक्य येते, नाही तर लावून द्या घर. हां, कॉमन पार्ट. हे बा कॉमन पार्ट काढायचा. कॉमन पार्ट काय? मॅरी स्मिता. मॅरी स्मिता कॉमन पार्ट काढला. पण ऑन कॉमन पार्टमध्ये अँड, बोथ अँड, नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज वेल ॲज, ऑर, आयदर ऑर कुचकाचं. पण भाऊ वाक्य पाहून कुचकाचं, मनात येईन तसं नाही कुचकाचं. हे सांगितलं आहे मागच्या लेक्चरमध्ये सगळं. त्याच्यासाठी ते वेबसाईटवर लेक्चर टाकले आहे तुमच्यासाठी. तर हे खतरनाक प्रोग्राम आहे ना, तर का घ्या न उधळं ध्यान ॲन लावून इथं तर पुरा वाक्याचा सत्यानाश. मग असा होईन त्याचा अर्थ का गोपाल आणि सोपान स्मितासोबत लग्न करणार आहे, म्हणजे दोघंही ठीक आहे दोघंही एकीसोबत लग्न करणं असा त्याचा अर्थ होते. ते वाक्य चुकलं असं नाही होत, म्हणून बरोबर पाहायचं. मग पहा ठीक आहे बा, गोपाल मॅरी स्मिता, सोपान मॅरी मिता. ठीक आहे. आता पहा मग आपल्याला हे वाक्य पहा, इथं गोपाल अदरवाईज सोपान, म्हणजे एक तर गोपाल नाही तो सोपान स्मितासोबत लग्न करणार आहे. मग आता ज्या वाक्यात नॉट आहे पहा, ठीक आहे पहा, मग पहा चंपत, लक्ष द्या बे, ठीक आहे पहा चंपत ठीक आहे विल नॉट मॅरी वैशाली. म्हणजे चंपत मॅरी ठीक आहे पहा, चंपत वैशालीसोबत लग्न करणार नाही. गेलं असं नाही पाहिले, डोंबडी गिमडी असं वैशाली ठीक आहे, तर नाही आली असं पसंत. त्याचे बाप विचारे त्याचा का करतं का, अरे बापू सांग ना का पोरगी किती चांगली आहे ना, चांगल्या घरची आहे, का होते थोडीशी चपटे नाकाची आहे. तर तू मोठा तू पाय ना आपलं थोप काढा आरशात म्हणते, चालला तिथं निवाड पाड्या. ठीक आहे. आपला इकडं निवाड नाही पडत, थोडीशी पोरगी आहे डावी, काय होते त्याला करून घे, घर सांभाळून घेते म्हणते. मीच भेटलो तुम्हाला, आहे का नाही. मग पोट्टे पहा आता खतरनाक नाही. चंपत आता पहा ठीक आहे, मग चंपत ठीक आहे लक्ष द्या बे, ठीक आहे चंपत विल नॉट मॅरी वैशाली आणि गणपत विल नॉट मॅरी. आणि डोंबडी आहे ना म्हणून हे पोट्टे म्हणते तिथे का आम्ही लग्न नाही करत म्हणते वैशालीसोबत. दोघंही म्हणजे दोन पोरं पाहून गेली, एक सोबतीच होती गणपत आणि चंपत.
आता दोघंही लग्न नाही करत, तर मग मला म्हणता येते नायदर चंपत नॉर गणपत. पहा नायदर पहिले घ्यायचं, नायदर चंपत. आता ज्या वाक्यात नॉट आहे त्या वाक्यात वापरायचं. नॉट जर तुम्ही वापरलं, नॉट काढलं, नॉट काढायचं आणि नायदर नॉर वापरायचं. मग वाक्यात डबल नॉट टाकायचं नाही. एका भाजीत डबल मीठ नाही चालत, डबल मीठ चालत नाही. डबल म्हणजे इथं नायदर नॉर वापरलं आणि पुन्हा समोर बी नॉट कुचकलं तसं नाही. मग त्यातला कॉमन पार्ट काय आहे, तर विल नॉट मॅरी वैशाली. तर आता नॉट काढा, मग विल मॅरी वैशाली लिहून टाका. विल मॅरी आणि तुम्ही नायदर नॉर कुचकत आहे, मग नायदर चंपत नॉर गणपत. म्हणजे चंपतही नाही आणि गणपतही वैशाली सोबत लग्न करत नाही. पहा ठीक आहे, नायदर चंपत नॉर गणपत विल मॅरी वैशाली. म्हणजे चंपतही आणि ठीक आहे गणपतही वैशाली सोबत लग्न करत नाही. पहा आता चंपत और गणपत विल नॉट. जर आता तुम्हाला नॉट कायम ठेवायचा आहे तर तुम्ही और नाही जोडू शकता. ठीक आहे, गणपत किंवा पहा गणपत किंवा चंपत विल नॉट मॅरी वैशाली. ठीक आहे, पहा आता चंपत किंवा गणपत वैशालीसोबत लग्न करत नाही. आयदर चंपत और गणपत विल नॉट मॅरी वैशाली. एकतर गणपतही नाही आणि एकतर चंपतही वैशालीसोबत लग्न करत नाही. हे तिन्ही वाक्य करेक्ट आहे. आणि मग प्रश्न विचारण, चूज द इनकरेक्ट सेंटेन्स ऑफ द फॉलोइंग. हे 3 करेक्ट देऊन याच्यात एखादं घुसाडून देईन इनकरेक्ट. जात तिकडं मर म्हणून उभ्यानं. म्हणजे एक कोणतं नायदर नॉर घेईन ना त्याच्यात नॉट कुचकून देईन, जात तिकडं. म्हणजे आयोग काय विचारते हे समजून घ्या, आयोगाची डिमांड काय आहे. म्हणून ठीक आहे, आयोगाची डिमांड शिकणं लय आवश्यक आहे. म्हणून सगळ्यात पहिले हे समजून घ्या. ठीक आहे, तर आता हे जे आहे हे आहे ठीक आहे, हे आहे डिजंक्टिव्ह. मग आता त्याच्यानंतर ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपल्याला पाहायचे आहे ठीक आहे इलेटिव्ह परिणामबोधक. आता याच्यात येते सो फॉर देअरफॉर हेन्स. काय ते सो फॉर देअरफॉर हेन्स म्हणजे पहा कम्युलेटिव्ह कप्युलेटिव्हमध्ये अँड बोथ अँड नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज. ॲडव्हर्जेटिव्हमध्ये सो फॉर देअरफॉर नाही बट एट स्टील नेव्हरथलेस. डिजंक्टिव्ह किंवा अल्टरनेटिव्हमध्ये आर आयदर आर नायदर नॉर अदरवाईज एल्स. इलेटिव्हमध्ये सो फॉर देअरफॉर हेन्स. हे जर वाक्यात तुम्हाला कोण्या बी दिसले, पाटच झाली पाहिजे डोंबडे पाटच. सर अँड बोथ अँड नॉट ओनली बट ऑल्सो वेअर आर ठीक आहे हार्डली हॅड स्केअरली डुकऱ्या कुचकतो तुले तिथं धरून. इकडले सबऑर्डिनेटिंगचे याच्यात नाही कुचकाचे मोजून 16-17 आहे. अँड बोथ अँड नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज. ठीक आहे, बट एट स्टील नेव्हरथलेस आर आयदर ऑर नायदर नॉर अदरवाईज एल्स सो फॉर देअरफॉर हेन्स. हे जर दिसले वाक्यात तर 50 सालेले वाक्य कंपाऊंड सेंटेन्स. कोऑर्डिनेटिंग कंजक्शन वाक्यात दिसलं तर वाक्य कंपाऊंड राहील. 2 वाक्य ठीक आहे, अँड बोथ अँड नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज सो फॉर देअरफॉर हेन्स अदरवाईज एल्स नॉट ओनली बट ऑल्सो. ठीक आहे, त्याच्यानंतर बट एट स्टील नेव्हरथलेस. ठीक आहे, हे जर वाक्यात दिसले तर 50 वाक्य कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. समजलं का. आणि ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्स राहील. कारण कंपाऊंड. मग आता लक्ष द्या. ठीक आहे, आता पहा. ठीक आहे, पहा बे पोट्यो. आता त्याच्यानंतर आपल्याला पाहता इलेटिव्ह परिणाम सो फॉर देअरफॉर हेन्स. हे 4 बापूसाहेब येते. मग आता लक्ष द्या, ही गॉट अ जॉब म्हणजे त्याला नोकरी लागली. आतापर्यंत त्याचा फोन बी नाही उचले ते एवढी भाव काय. मला चांगले चांगले पोरं पाहायला येऊन राहिले. मग तू काय करून राहिला, एवढे दिवस लागते का MPSCचा अभ्यास करायले. लागणं लवकर डुकऱ्या नोकरीवर. उद्या पोरगा येऊन राहिला मला इंजिनियर आहे म्हणते तो पुण्याले. हो का घेईन ना शेकून मग आता. ठीक आहे, मग ते म्हणते मी लग्न करून टाकेन. जा तिकडे डोंबडे कर. आमची MPSC तशीच आहे, जागाच काढत नाही लय दिवस. का करावं आम्ही तरी. आत्महत्या करायची वेळ आहे, तू काय न जगू तुले. ते बरोबर आहे, जाऊ दे तिकडे खड्ड्यात. आता पण त्याचा रिझल्ट लागला आणि तो सिलेक्ट झाला. ही गॉट अ जॉब PSI. ही गॉट अ जॉब. लगेच एका पायावर तयार. मी तयार आहे. ठीक आहे, इतकी चोपकावी बोलते आता त्याच्यासोबत का काही विचारू नका. भल्ली चोपकावी बोलते. ही गॉट अ जॉब सी मॅरिड हिम. म्हणजे पहा मग आता मला हे वाक्य परिणाम झाला, त्याला जॉब लागला म्हणून तर तयार झाली मॅडम. खतरनाक आहे बाबू का. नाही तर आता फोन नाही उचले, भाऊ काय दुनिया बऱ्याची. मग मी झोपून होती नामकं होती. तसंच बरोबर आहे तुमचं आयुष्य. ही गॉट अ जॉब सी मॅरिड हिम. मग आता पहा हे वाक्य जोडायचं आहे. तर हे वाक्य त्याला जॉब लागला
म्हणून तिनं लग्नाला होकार दिला. ही गॉट अ जॉब सो सी मॅरिड हिम. मग आता लक्ष द्या, सो देअरफोर हेन्स, सो काढून तुम्ही देअरफोर आणि हेन्स कुचकू शकता, आपण फॉर नाही कुचकू शकत बाबा. फॉरचा अर्थ होते कारण, आणि ठीक आहे, आणि त्याच्या म्हणून हे बा इथं लिहिलं आहे म्या, सो देअरफोर हेन्स म्हणजे म्हणून, सो देअरफोर हेन्स म्हणजे म्हणून, आणि फॉर म्हणजे कारण. म्हणून आता लक्ष द्या, म्हणून ही गॉट अ जॉब, ही गॉट अ जॉब सो सी मॅरिड हिम. ही गॉट अ जॉब, ही गॉट अ जॉब हेन्स सी मॅरिड हिम. ही गॉट सोच्या जागी हेन्स कुचका, देअरफोर कुचका, काही फरक पडणार नाही. मग कधी कधी परीक्षेत प्रश्न विचारण, ठीक आहे, अंडरलाईन सोच्या खाली राहील, ठीक आहे, म्हणून ठीक आहे, अंडरलाईन केलेल्या शब्दाच्या जागी ऑप्शनमधला कोणता शब्द योग्यरित्या वापरता येईल, ऑप्शन देईन. हेन्स, ठीक आहे, त्याच्यानंतर अँड, त्याच्यानंतर ऑर असे ऑप्शन देईन. तर सो काढून तुम्ही हेन्स कुचकू शकता, देअरफोर कुचकू शकता. ही गॉट अ जॉब हेन्स सी मॅरिड हिम, ही गॉट अ जॉब देअरफोर सी मॅरिड हिम. अर्थ एकच होते, त्याला जॉब लागला म्हणून तिनं लग्नाला होकार दिला, नाही तर कुत्रे बी विचार नाही लेखाले. मग आता पहा, मग आता तिनं लग्नाला होकार दिला, काऊन रे भाऊ, काऊन दिला? तिनं लग्नाला होकार दिला काऊन, तर तुम्हाला सांगतो, ठीक आहे, त्याले नोकरी लागली म्हणून तर हो म्हणे थे. मग सी मॅरिड हिम, सी मॅरिड हिम, ठीक आहे, ती त्याच्याशी लग्न करणार आहे कारण ही गॉट अ जॉब. मग सी मॅरिड म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर देअरफोर हेन्स काढून हे सो देअरफोर हेन्स काढून जेव्हा फॉर कुचकता, तर वाक्याचा गेम करायचा, अदली बदली करून टाकायचं. हे पाहता, सी मॅरिड हेम हे मी पहिल्यांदा घेतले पहा, सी मॅरिड हेम तिकल्लं वाक्य पहिले घ्यायचं पहा, कारण याचा अर्थ कारण होते. सी मॅरिड हिम, ती त्याच्याशी लग्न करणार आहे कारण ही गॉट अ जॉब, ठीक आहे. म्हणून लक्षात ठेव जा, फॉरचा अर्थ कारण, पाया पडून सांगतो बरोबर जमव जा. आणि दीज आर ऑल द वाक्य, दीज आर ऑल द वाक्य इज कॉल्ड ॲज पुन्हा कंपाऊंड सेंटेन्स. म्हणजे कारण का, हे होय कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचे 4 प्रकार. कोऑर्डिनेटिव्ह कंजक्शनच्या 4ही प्रकारातले वाक्य पहा डोंबड्यो, कोऑर्डिनेटिव्ह कंजक्शनच्या 4ही प्रकारातले वाक्य कंपाऊंड सेंटेन्स येते डोंबड्यो. तिथं का चुकवलं तर मी आहे तुम्ही आहे, ठीक आहे, समजलं का? ते बरोबर गेम जमवायचा त्याचा का गेम नाही. हे दीज आर ऑल कंपाऊंड सेंटेन्स, का भाई हे कंपाऊंड सेंटेन्स होय, समजलं का? ठीक आहे, तर हे बरोबर पहा, बरोबर जमवा, ठीक आहे. हे झाले कंपाऊंड. सर कॉम्प्लेक्स कसे होते, हो साल ते बी आहे, कॉम्प्लेक्स होते कसे आहे का नाही? तर हे सर्व आपल्या वेबसाईटवर पद्धतशीर टाकलं आहे. तर हे जे मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. मग आता बा, ठीक आहे, आता कुठं गेलं रे डोंगरं, हां ठीक आहे, हे बा आता, ठीक आहे. अँड बोथ अँड नॉट ओनली या सोपान वेंट मुंबई, गोपाल वेंट कॉमन पार्ट घ्यायचा, वेंट टू मुंबई, गोपाल अँड सोपान वेंट, दोघंही मुंबईला जाणार आहे. तर मी हे शॉर्टकट वाक्य लिहू शकतो, गोपाल अँड सोपान, सोपान ॲज वेल ॲज गोपाल वेंट टू मुंबई, ठीक आहे. मग आता बोथ गोपाल अँड सोपान वेंट टू, नॉट ओनली गोपाल, गोपालच नाही तर सोपानही मुंबईला जाणार आहे. हे पहा वाक्य पहा 4ही, ठीक आहे, एकामेकाच्या जागी कुचकत आहे. अँड काढा, ॲज वेल ॲज कुचका, पहा गोपाल, ठीक आहे, कॉमन पार्ट अलग काढा, वेंट टू मुंबई दोन्ही वाक्यात आहे, ठीक आहे. हे वापर कसा करा, हे सर्व वेबसाईटवर व्यवस्थितरित्या टाकलेलं आहे, ठीक आहे. मग पहा बोथ गोपाल अँड सोपान वेंट टू मुंबई, दोघंही मुंबईला जाणार आहे. नॉट ओनली गोपाल, ठीक आहे, बट ऑल्सो सोपान, पहा नॉट ओनली सोपान बट ऑल्सो गोपाल, सोपानच नाही तर गोपालही मुंबईला जाणार आहे, म्हणजे दोघंही जाणार आहे. म्हणजे सेम अर्थ होते, पण कुचकाचं बोथ्यान जिथं कुचकलं तिथं काढून नॉट ओनली, बे एका जागी नॉट ओनली नाही कुचकाचं डुकरे हो. हे कसे परीक्षेत प्रश्न येते, काय येते, सर्व वेबसाईटवर टाकलेलं आहे. तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित पॅकेज घेऊ शकता. तिथं MPSCचं पॅकेज घ्या, MPSCत सर्व व्हिडिओ भेटन. तिथं फक्त अजून इकॉनॉमी चालू झाला, भारताचा भूगोल झाला, ठीक आहे, वर्ल्ड जॉग्राफी झाला आहे, ठीक आहे, मराठी 75% झाला आहे, गणित 75% झाला आहे, 80% झाला आहे, रिझनिंग, ठीक आहे, 60% झाला आहे, 60-70% झाला आहे. तर एवढं खतम होत आलं आहे. तिथं जाऊन तुम्ही ते घेऊ शकता, ठीक आहे. तर आता पहा, ठीक आहे, आता आपल्याला जे पाहायचं आहे, तर हे जे आहे प्रधान सूचकचे जे 4 प्रकार आहे, याच्यात जे येते, याच्यात येते कम्युलेटिव्ह, कपुलेटिव्हमध्ये अँड बोथ अँड नॉट ओनली बट ऑल्सो, ॲडव्हर्जेटिव्हमध्ये येते, ठीक आहे, बट एट स्टील नेव्हरथलेस, डिस्जंक्टिव्ह किंवा अल्टरनेटिव्हमध्ये येते ऑर आयदर ऑर नायदर नॉर, ठीक आहे, अदरवाईज एल्स, आणि इलेटिव्हमध्ये येते सोर फॉर देअरफॉर हेन्स. हे जर वाक्यात दिसले सालेले तर पन्नाचं कंपाऊंड सेंटेन्स. सुस्तीच करायचं नाही, माय नाव घ्यायचं, जयरामजी की पन्नाव द्यायचं, समजलं का? ठीक आहे. आणि याचे म्हणून याचे हे 4 प्रकार.
हे दिसले का कंपाऊंड सेंटेन्स, हे दिसलं का कंपाऊंड सेंटेन्स, ठीक आहे. तर मग आणि सबऑर्डिनेटिंग कंजक्शन वाक्यात दिसलं का पन्नाचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर हे सबऑर्डिनेटिंग काय आहे ते बी आपण पाहू, ठीक आहे. हे बी आपण पाहू, हे पाहू आपण नेक्स्ट लेक्चरले, ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर डोंबड्यो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणी सांगा का कराय मास्तर बरा शिकवते बरा सांगा, वाईट शिकवते वाईट शिकवा, ठीक आहे. बयाळल्यासारखा शिकवते बयाळल्यासारखा सांगा, काय सांगायचं आहे ते सांगा, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये गणित व सूचक उभ्यांनी आपण लेक्चर पाहू, ठीक आहे. हे समजलं तुम्हाला. याच्यापासून कंपाऊंड सेंटेन्स होते आणि सबऑर्डिनेटिंग, पण सबऑर्डिनेटिंग कंजक्शनचा सारा गेम आहे. जर हे तुम्हाला समजलं इंजेक्शन चॅप्टर तर तुम्हाला कंपाऊंड, कॉम्प्लेक्स आणि सिम्पल सेंटेन्स समजते. आणि 4 परीक्षेत प्रश्न येते, 4 प्रश्न येते, 4 भाऊसाहेब, ठीक आहे. लक्षात ठेव जा. 30 मार्काच्या परीक्षेत 4 प्रश्न ह्या चॅप्टरवर येते, ठीक आहे. आली वेळ तर 5-5, 6-6 प्रश्न आलेले आहे आणि आयोगाने विचारले आहे. मराठीत तर ह्या चॅप्टरवर 11 प्रश्न येते भाऊसाहेब. किती प्रश्न? 11. म्हणून बरोबर जमवाचं, बरोबर पाहायचं. आजच्या दिवशी इथंच थांबतो. व्हिडिओ कसा आवडला ते सांगा, ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.